नमस्कार मंडळी. काल जो अवघ्या महाराष्ट्राची दिवाळी साजरी झाली, बँकिंगचा अभ्यास करणाऱ्या विविध परीक्षांचे काल रिझल्ट लागले आणि त्याच बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पीओ परीक्षा एक मोठ्या गुणाने पास होऊन यशस्वी जी आपला गुलाल उधळला आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके साताऱ्याचे सुपुत्र तन्मय सरांचं तिथं निवड झाली. त्यावेळी त्यांचं आपण पहिलं अभिनंदन करूया. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम जो दिमाखात आयोजन केलं, त्या कार्यक्रमाची ज्यांनी सूत्र हातात घेतली आणि सूत्र हातात घेतलं, एवढी जी गर्दी जमवली ते आमचे रूममेट आणि IDBIचे पीओ आपले आदिनाथ सर, त्याचप्रमाणे त्यांचे परम मित्र जे शेजारी उभे आहे निलेश सर, हे त्रिकुटामधले 2 सुटले. निलेश सर येत्या काळात सुटणार आहे यात मला खात्री आहे. आणि त्याचप्रमाणे कामाचा एवढा व्याप आहे, मार्केटिंग आत्ताच झालाय आणि पुण्यनगरीचे तलाठी त्यांनी आपल्या तलाठीचा झेंडा एक आदर्श तलाठी असे आमचे भाऊसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित, त्यांचंही मी अभिनंदन करतो. किरणताईंचे जे सर्व किरणताईंचं आदर केले त्यांनी, आणि जर त्यांचा प्रवास पाहायला गेलं तर संघर्ष. आणि मला आठवते गप्पा मारत होतो तन्मय सर बोलले की मी खूप हुशार नव्हतो पण कंटिन्युटी ठेवली. पहिल्यापासून की एवढं पहिल्यापासून फोकस केली. मला वाटतं क्रिकेट किंवा बाकी काय 2-2.5 वर्ष काढली त्यांना यश आले. तसा एखादा हिरा चमकतो तो केव्हा चमकतो, तो काढला जातो. आणि तेव्हा त्यांच्या आईचं स्वप्न होतं बँकेत जावं आणि अधिकारी झाले. आणि कर्मचाऱ्यांच्या निवड झाले. सर्वांना आमच्या पाहुणे येत असतात आणि आमच्या पाहुण्यांचं सिलेक्शन झाले आणि सगळ्या पाहुणे सोबत हेही उपस्थित त्यांच्याकडे कॅमेरा. आणि आता जे म्हटलं होतो दिल्ली लवकर झेंडा लावणार आहे, दिल्ली झेंडा लावणारे आमचे सुयोग दादा त्यांच्याच होणार आहे. त्यांच्याही टाळ्या तर मी तन्मय सरांना एवढंच सांगेल, ग्रामीण भागात त्यांचा जॉब आहे, गावाकडे लोकांना बँकेतली माहिती नसते. येणाऱ्या प्रत्येक माणसाला समान न्याय द्यावा. गावाकडे आता लाडकी बहीण जोरात सुरू आहे, बँकेत तर त्यांना एक मदत करावी आणि लोकांना मदत करावी एवढंच मी सांगतो. आणि तन्मय सरांचं आमच्या सद्गुरू शंकरराव विश्रामतर्फे सारखे म्हणजे फक्त आश्रमेमध्ये आहेत आणि आश्रमेमध्ये मला सरकारच बोलत आपल्या आश्रमाची रिझल्ट येत नाहीये. त्यानंतर त्यांनी आता रिझल्ट आणलाय, त्यामुळे त्यानंतर खूप अभिनंदन करतो. आणि बँक ऑफ महाराष्ट्र न थांबता त्यांनी SBI मध्ये जावं आणि SBI मधून गव्हर्नर सूत्र हातात घ्यावी एवढं मी त्यांना सांगतो. आणि आता जे थांबतो त्याला तर SBI मध्ये गव्हर्नर